मन मंदिरा गजर भक्तीचा. एखाद्या वस्तूकडे वाईट दृष्टिकोनातून बघितलं तर माया आहे, आणि चांगल्या दृष्टिकोनातून बघितलं तर माया आहे. भाताकडे भात म्हणून बघितलं, काही काळ आपल्याला माहीत नाही, एखादा आपल्याला मनुष्य देत असतो, मग आपल्याला वाटतं हा भात का देतोय, तर म्हणणं भात नाही देत मी तुम्हाला, आत्ताच देवाला नैवेद्य दाखवता तो देतोय. मग म्हणतो झालं घे द्या, भात करून घेतो. काय झालं, काय झालं, त्या भाताकडे बघण्याची दृष्टी पालटली, प्रसाद झाला, प्रसाद झाला. तसं जीवन हे नाशिवंत आहे का अविनाश आहे याचा विचार करू नका, हा प्रभू प्रेमाचा प्रसाद आहे. म्हणून सेवन केले की त्याचा आनंद तुम्हाला भेटेल. केली अनुभवामृत पान, समाधी पावे समाधान, दोन्ही दशा सांडोनी हेची होय, समाधीला सुद्धा समाधान प्राप्त होईल. अमृतानुभव नीट कळल्यानंतर सांडोनी सविकल्प निर्विकल्पपण, सद समाधी हा जाण. सविकल्प समाधी का निर्विकल्प समाधी नव्हे, उघड समाधी हरिकथा सोहळा, आणि नरनारी बाळा लहान थोरा. विकल्प का सविकल्प नाही, प्रश्नच येत नाही. अहो हे आत्मा अवैभव स्थान, आत्मारामाचे रमण, ऐसे बोलोनी उपसंहारण अवसान केले. काय आहे ते आत्मारामाचं दर्शन आहे. आत्माराम व्यतिरिक्त दुसरं काही भरलं नाही. आता ही शेवटची होई. म्हणून ज्ञानदेव म्हणे अनुभवामृत येणे, सणो भोगी जे सणे विश्वाचेनी. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या अमृतानुभवरूप आनंदाच्या सणाच्या सोहळ्यात सर्व विश्वाने उपभोग घ्यावा. तसं ज्यांनी जवळजवळ 7-8 वर्ष अमृतानुभव ऐकला, त्यांनी या ओवीतून काय ऐकलं, म्हणून ज्ञानदेव म्हणे अनुभव अमृत येणे सनुभोगी जे. हा सण झाला तुम्हाला. काय झालं, अमृतानुभवाची प्रवचन हा सण आहे, सण. सणाच्या दिवशी पक्वान्न करणं, नीटनेटके कपडे घालणं, बरं का. अहो काय आज अगदी, अहो काय हा सण आहे आमचा. इतर समाजाचा असतो नाही तर नसतो. अरे काय, अरे आम्हाला दिवाळी आहे, सण आहे आमचा. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, या अमृतानुभवाचा सण साजरा करा. सण आहे हा, सण रोज येत नाही. म्हणून सणाच्या दिवशी जर इकडे तिकडे बोलण्यात झालं, अरे कार्ट्यानो सणाच्या दिवशी तरी भांडू नका. एरवी शंख करताय ते ऐकते मी, आज सण आहे, आज सण आहे. तसं अमृतानुभवाच्या दारात उभा राहिल्यानंतर सण आहे, तिथे तरी भेद मानू नका. ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र, चांगला का वाईट, पापी का पुण्यवान, बद्ध का मुमुक्ष का मुक्त का पामर, सगळ्या बाजूला काढा. सण आहे. मग सणाच्या दिवशी जे जे घरी येतील त्यांना फराळतोच, कळलं. आधी भांडीवाली जरी आली तरी तिचा सुद्धा फराळ काढून ठेवलेला असतो. बाहेरचा झाडलोट करणारा जरी आला, अरे बाबा घेऊन जा, हा तुझा फराळ काढून ठेवला आहे. तीच चकली तेच का. अहो आज अगदी त्याला बोलवून देताय. अहो 12 महिने आमची गल्ली झाडतो, सणावारला त्याला द्यायला पाहिजे. त्यांची परिस्थिती असेल नसेल म्हणून आम्ही मुद्दाम देतो. माझं बोलणं कळलं का. तसं ज्ञानोबाराय म्हणाले, कोणीची अमृत अनुभव ऐकण्याची क्षमता असेल नसेल, पण आज सण आहे, आम्ही वाटतोय, घेऊन जा. कशाचं केलंय कसं केलंय याची चौकशी करू नका, घेऊन जा. किती गोड लिहित आहेत बघा. अगा विश्वाचा सण म्हणजे विश्व जेणे सुखघन, किंबहुना चेतन चित्तदिकांचे, नाना चळाचे निचेतन, जो परपुरुष संधीहीन तोही सुखावे जाणीतील सुखे. परमात्म्याला सुद्धा आहे अमृतानुभव ऐकून, आणि त्यालाही सुख, त्यालाही समाधान.
त्यालाही समाधान. एक लक्षात घ्या, कुणी तुमच्या रूपाचं वर्णन करणं हे इतकंसं काही संयुक्तिक नसतं आणि बरंही वाटत नाही ऐकायला. काय 10 माणसं मला येऊन ते सांगितलं, वा महाराज तुम्ही छान. अरे गप ना, आज तुमचा फेटा फार चांगला. अरे बस ना गप, तुला काय करायचंय, जसा असेल तसा असेल. पण तुम्ही जर म्हणाला ना महाराज अमृतानुभव छान झाला, असं बरं वाटलं ना, हां हे कशाचं आहे, हे माझं व्यक्तिगत वर्णन नाही आहे, तर त्या स्वरूपाचं वर्णन आहे. हे बघा, मी दिसतो हे माझं रूप आहे आणि प्रवचनातून प्रगट होतो ते स्वरूप आहे. दात कशाला आहे, मी काय नट आहे काय, नाही का, नाही. दाद रूपाला नाही, दाद दिसण्याला नाही, दाद जे आहे तो आतून प्रगट होतं त्याला. तुम्ही अधूनमधून टाळ्या वाजवता, रोजच्या प्रवचनातून 7-8-10 वेळा ते टाळ्या होत का, त्या मला टाळ्या नाही आहेत, ते वाजवणं तुम्ही टाळू शकत नाही म्हणून टाळी पडते. ते बरं वाटतं, तो शब्द कुठेतरी आतमध्ये जाऊन बरोबर त्या ठिकाणाला पोचतो आणि टाळी आपोआप येते. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, नाना परमात्मा जरी परिपूर्ण तरी शास्त्र तेथीचे रमण, सुख सुखाचे आरोगण. परमात्मा जरी परिपूर्ण आहे तरी त्याला सुद्धा त्याची स्तुती ऐकायला आवडते. परमात्म्याला माहिती नाही का मी दिसायला सुंदर आहे, तरी पण तो डोलतो केव्हा माहिती आहे का, सुंदरते ज्ञान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर. देवालाही बरं वाटतं, बरं वाटतं. हां, ज्ञानोबारायांनी स्वरूपाचं वर्णन केलं असेल, पण पंढरपूरला त्याला बघितल्यानंतर म्हणाले, रूप पाहातालोचनी सुख झाले हो साजणी. देवा काय तुझं रूप सुंदर रे, काय गोजिरा दिसतोस, साजिरे गोजिरे रूप मनोहर ध्यानी निनंत. आता त्याला माहिती नाही का, नाही का, एखादी नटी अतिशय सुंदर आहे आणि मेकअप बिकअप करून 50 वेळा आरशातून बघून बाहेर पडते आणि पुन्हा अधूनमधून अशी बघतेच, बरोबर आहे ना. आता तिला माहिती नाही का मी सुंदर दिसते, पण तुम्ही जर म्हटलं ना, ओ व्हॉट अ ब्युटिफुल, थँक्यू, आनंद वाटतो. मी तुम्हाला काय सांगू, सुंदर असणं किंवा सुंदर झाणं याला महत्त्व नाही, ॲप्रिशिएशन इज महत्त्वाचं आहे. तसं देवाची स्तुती करणं म्हणजे ॲप्रिशिएट करणं. वा देवा, पांडुरंगा काय सुंदर दिसतोस रे, साजेर दिसतोस, गोजेर दिसतो, तुझं रूप किती मनोहर आहे, हे त्याला म्हटलं की तो पागळलाच. आई किती जरी रागवली असली की नाही, आय आय कार फाटत फोडीन, मार घे, मग मार घे, मार घे, मार घे. किती उशीर केलास, दोन खाली आला. माझं बोलणं कळलं का? अगं मला माहिती आहे, मारलंच तरी काय बिघडलं, तुझ्याशिवाय कोण मारणार आहे मला. असं म्हटलं की जवळ घेतलं, पापा विप्पा घेतला, माझा सोन्या रे, माझा लाडक्या रे, काय गंमत आहे. तसं देवाला माहिती आहे तो कसा आहे. तो विठो सुंदरा सुंदर, विठो कसा आहे, नुसता सुंदर नाही तर सुंदरा सुंदर. रूपे श्याम सुंदर निलोत्पल गाभा, सखये स्वप्नी शोभा देखियला. नेत्र विशाळ भाळ, दंत हिर्या ज्योती आणि बाह्ये मदन मूर्ती देखियला. हे प्रत्येक संताचं प्रमाण दिलं, हे नामदेवराय म्हणतात. देवा काय दिसतोयस, दंत हिर्या ज्योती, काय दिसतोय, वा 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 वा. नाम्या गप आता, पण ऐकायला बरं वाटतंय बरं का. म्हणून भजनाची सुरुवात नेहमी रूपाच्या अभंगाने होते.
रामकृष्ण हरी झालं की रूपाचा अभंग, सुंदर ते ध्यान किंवा रूप पाहता लोचनी. बरोबर आहे ना? हां, मग रूपाचा बंध का नाही का? कोणी मनुष्य आला, कोणी घरात आला, अरे वा अरे रूपामध्ये दिसतंय, हा झालं काम, पहिलं जिंकला तुम्ही त्याला सभा. साहेबाला जर खुश करायचं असेल, सर व्हॉट अ सूट, इट सूट्स यू परफेक्टली, रिअली झालं, खुश झालं ते. माझं म्हणणं कळलं का? कुणालाही आपल्या रूपाची स्तुती केलेली आवडते. तसं देवाला सुद्धा या ठिकाणी जे त्याचं स्वरूपाचं वर्णन केलंय ते सुद्धा ऐकायला आवडतं. म्हणून महाराज म्हणतात, अहो शब्दाचे खंडन पूर्वीच कुंटले येत म्हणून श्री ग्रंथाचार्य ज्ञानदेव हे ज्ञानाचार्य ऐसे म्हणतले वर्य वचनवर. म्हणून आम्ही काय म्हटलं, ज्ञानोबाराय कोण आहे? ज्ञानाचार्य. नवीन शब्द आला असा. काय शब्द आला? शिवकल्याण काय म्हणतायत? ज्ञानाचार्य. म्हणून श्री ग्रंथाचार्य ज्ञानदेव जे ज्ञानाचार्य ऐसे म्हणतले वचनद्वारे, ऐसे म्हणतले वचनाच्या आधाराने काय म्हटलं? ज्ञानाचार्य आहेत. हे कौतुक प्रत्येकाला. नाना हा अनुभव अमृत नवे वचन कंसकत का जे पूर्वीच खुंटले येते शब्द. अहो शब्दाचे खंडन, आता शब्दखंडन पूर्वीच झालंय, आता पुन्हा काय शब्दाचा किस काढू? म्हणून शब्दाचा किस न काढता, जास्ती विवरण न करता, म्हणून ज्ञानदेव म्हणे अमृतानुभव येणे सणुभोगी जे सणे विश्वाचेनी. सण भोगा, त्याचा अनुभव घ्या. आणि एकच म्हणा, बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे. काय झालं प्रवचन? 8-9 वर्ष. बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला. तुका म्हणे राखा पायापई किंकरा. तुमच्या चरणाजवळ आम्हाला ठेवा, आम्ही किंकर आहोत, तुमची दासीचा दास करून ठेवा. महाराज आम्ही काही सांगितलं नाही, जसं सुचवलं तसं सांगितलं. म्हणून ज्ञानोबारायाच्या चरणी, निवृत्तीनाथांच्या चरणी जे त्यांच्या मुखातून बोललो, तिथं आपलं आयुष्य साष्टांग नाही, ओवाळून टाकावं, वाळून टाकावं, वाळून टाकावं. आणि अशीच सेवा करून घे म्हणून प्रार्थना करावी. इथेच टाईम झाला आणि उद्या 6 वाजता कीर्तन होईल. 6 ते 8 अशी ओळीने 3 कीर्तनं होतील. सर्वांनी शेवटपर्यंत हजेरी लावावी. कीर्तनाचा आनंद, भजनाचा आनंद निराळा असतो. उद्या बहुतेक भगवतीताईचं कीर्तन होईल. काला आहे माझ्याकडे, बाकीचं मग कळेल तुम्हाला ओघात, बरं का. 2-3च कीर्तन आहेत आता. टाळकरी वगैरे सर्वांनी हजर व्हावं. ज्यांना नावं नोंदवायचं असेल ते लवकरात लवकर नोंदवा, म्हणजे मग पुन्हा 24 तारखेला गडबड होणार नाही. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. मन मंदिरा गजर भक्तीचा.